इंडिगो एअरलाइन्सची आजही 200 पेक्षा जास्त विमानं रद्द। देशभरातील विविध विमानतळांवर आजही इंडिगो विमान सेवांवर परिणाम। इंडिगोकडून 224 विमानं रद्द झाल्याची माहिती। इंडिगोकडून रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू। आतापर्यंत 610 कोटी रुपयांचा परतावा, 3000हून अधिक बॅगा परत केल्याची केंद्र सरकारची माहिती। मुंबई विमानतळावर शेकडो प्रवासी ताटकळले। पत्नीच्या कॅन्सर उपचारांसाठी त्रिपुराहून मुंबईत आलेले विमान भौमिक अडकले। कॅन्सर पीडित पत्नीला घेऊन त्रिपुरापर्यंत कसं जायचं, भौमिक यांच्यासमोर मोठा प्रश्न। छत्तीसगडमधल्या खैरागड येथे माओवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर रामधेर मच्छीचं त्याच्या 11 सहकाऱ्यांचं आत्मसमर्पण। मच्छी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यांमधल्या सीमेवरील माओवाद्यांच्या झोनचा सर्वात वरिष्ठ माओवादी होता। जयपूरच्या मालवीय नगर परिसरामध्ये एका हॉटेलची 5 मजली इमारत 5 सेकंदात जमीनदोस्त। बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारत एका साईडला झुकल्याचं दिसत असल्यामुळे प्रशासनानं एखादी दुर्घटना होण्याआधीच ही इमारत पाडली आहे। हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये लोक नाचत असताना छत कोसळलं। दुर्घटनेमध्ये जवळपास 25 ते 30 लोक जखमी। लोकांच्या वजनामुळे छत कोसळल्याची माहिती। केरळच्या कोल्लम जिल्ह्यामधल्या अष्टमुडी तलावामध्ये आग। घटनेमध्ये 10हून अधिक मासेमारी नौका जळून खाक। एका नावेमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे इतर नावांमध्येही आग पसरली अशी प्राथमिक माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।